भिंगार येथे व्हॅलेंटाईन डे ऐवजी रोटी डे साजरा। व्हॅलेंटाईन डे अर्थात प्रेम दिवस तरुण तरुणी साजरा करीत असतात, परंतु याला अपवाद भिंगार येथील माणुसकी मित्र मंडळ आणि शिवचंद्र युवा सामाजिक प्रतिष्ठान व्हॅलेंटाईन डे ऐवजी रोटी डे साजरा करते। हे वर्ष प्रतिष्ठानचं 5वं वर्ष असून दरवर्षी 700 ते 800 गोरगरीब गरजूंना या दिवशी प्रतिष्ठानच्या वतीने अन्न पुरवले जाते। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भिंगारमधील नागरिकांना 5 चपात्या आणि सुकी भाजी देण्याचं आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आलं। याही वर्षी प्रतिष्ठानच्या आव्हानाला भिंगारकरांनी चांगली साथ देत 5 चपात्या 1 सुकी भाजी प्रतिष्ठानच्या कार्यालयावरती जमा केली। त्यानंतर प्रतिष्ठानने फूड पॅकेटमध्ये जमा झालेले सर्व अन्न 14 फेब्रुवारीला दुपारी 1 वाजता 700 ते 800 गरजूंपर्यंत हे अन्न पॅकिंग करून पोहोचवण्यात आलं। व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी प्रेमी युगुलांना वायफट खर्च करण्यापेक्षा आपल्या हातून एखादं समाजोपयोगी काम करावं, जेणेकरून आपल्या पुढील आयुष्यामध्ये आपण या दिवशी केलेल्या कामाची आयुष्यभर आपल्याला आठवण राहील, तसेच या कामाचा आपल्याला अभिमान राहील, असं प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आलं। आज जय शिवराय। आज बघितलं गेलं तर युवा पिढी जी आहे, आज युवा पिढी पूर्णपणे भरकटलेली आहे। आज 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो, पण युवा पिढीला आज पाहिलं गेलं तर आज हा म्हणजे भरकटणारा दिवस आहे। पण आज हा दिवस युवा पिढीने चांगल्या प्रकारे साजरा केला। म्हणजे या जो फिरणं वगैरे जिथं होतं, तर आज समाजी उपयोगी जी कामं जी केली जातात, ती जर कामं आज 14 फेब्रुवारीच्या उत्तेजनार्थ केली तर युवा पिढीला एक मोठा अभिमान वाटेल आणि कायम लक्षात राहणारा एक दिवस असेल। म्हणून आज युवा पिढीने हे लक्षात घेऊन 14 फेब्रुवारीला कुठं फिरायला न जाणे, तर समाज उपयोगी हा उपक्रम राबवला पाहिजे। आज बघितलं गेलं तर भिंगार शहरामध्ये माणुसकी मित्र मंडळ व शिवचंद्र युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने बघितलं गेलं तर 5 वर्ष झाले आपण आज उपक्रम राबवतोय। 14 फेब्रुवारीला आपण पूर्ण भिंगार शहरातून 5 चपात्या आणि सुकी भाजीचं आवाहन केलं जातं आणि ते आवाहन भिंगारवासी पूर्णपणे हे करतात, ते एखाद्या ठिकाणी जमा करून पूर्णपणे भिंगार नगर शहरामध्ये गोरगरिबांना वाटलं जातं। मागच्या वर्षी भिंगारवासी यांनी भरपूर असा प्रतिसाद दिला होता। मागच्या वर्षी जवळजवळ नाही काहीतरी तर 500 डबे आपण पोच केले होते, तर यावर्षी कमसे कम 750 डब्यांचं आपलं नियोजन आहे। काय उपक्रम आहे आपला आणि तो कशा प्रकारे साजरा करतात? काय उपक्रम आहे आणि कशा प्रकारे साजरा करतात? नमस्कार, मी सुनील राऊत। 14 फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे अर्थात प्रेम दिवस म्हणून आपण साजरा करत असतो, पण आमच्या भिंगारमध्ये माणुसकी मित्र मंडळ आणि शिवचंद्र युवा सामाजिक प्रतिष्ठान या संस्थांच्या वतीने हे 5 वर्ष आहे की आम्ही या ठिकाणी रोटी डे, रोज डे ऐवजी रोटी डे साजरा करतो। यामध्ये सामाजिक युवा प्रतिष्ठान जे आहे शिवचंद्र त्यांच्यातर्फे दरवर्षी 14 एप्रिलला रक्तदान शिबिर घेतलं जातं। माणुसकी मित्र मंडळाच्या वतीने वेगवेगळे उपक्रम वर्षभर राबवले जातात। प्रेम दिवस जेवढा महत्त्वाचा आहे, तेवढंच प्रेमाबरोबर जबाबदारी किंवा कर्तव्यसुद्धा असतं आणि आपलं कर्तव्य एक माणूस म्हणून आपल्या संस्कृतीनुसार आपल्या घासातला घास देणं हे आपलं कर्तव्य आहे, ही आपली नैतिक जबाबदारी आहे आणि माणूस म्हणून आपलं हे कर्तव्य आहे। हे कर्तव्य आज रोटी डेच्या माध्यमातून आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत। आम्ही भिंगारवासियांना आवाहन केलं होतं की तुम्ही 5 चपात्या आणि सुकी भाजी आम्हाला द्या आणि आम्हाला अत्यंत चांगला असा प्रतिसाद ह्या उपक्रमाला मिळालेला आहे। तर त्याप्रमाणे आम्ही हे जे या ठिकाणी अन्न जे जमा झालेलं आहे चपात्या आणि भाजी, हे 1 तासाभराच्यात आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जे गरजू आहेत त्यांना आम्ही पोहोच करणार आहोत आणि अत्यंत चांगला असा प्रतिसाद भिंगारवासीने दिल्याबद्दल मी भिंगारवासींच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो।